तर इकडे रनांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या टीमची सुरुवात मात्र काही चांगली झाली होती, मात्र जॅक फ्रासर हा फक्त 20 रनांवरती एस जॉन्सनच्या बॉलिंगवर मनोहरच्या अति कॅच आउट झाला। त्याने 2 चौकार आणि 2 षटकारही मारले। मात्र त्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला पृथ्वी शॉही जास्त काही टिकू शकला नाही, कारण तो एस वॉरियरच्या बॉलिंगवर एस जॉन्सनच्या हाती कॅच आउट झाला। त्याने 6 बॉलमध्ये 7 रन बनवले व 1 चौकारही मारला। तर त्यानंतर खेळायला आलेला अभिषेक पेरोल हा 7 बॉलामध्ये 15 रन बनवून एस वॉरियरच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला। मात्र त्यानंतर आलेला जय होप हा सुद्धा 10 बॉलमध्ये 19 रन बनवून राशिद खानच्या बॉलिंगवर मोहित शर्माच्या हाती कॅच आउट झाला। मात्र तो आउट होऊसपर्यंत डीसीचा विजय हा निश्चित झालाच होता। मग त्यानंतर आलेला ऋषभ पंत आणि सुमित कुमार या दोघांनी चांगली खेळी खेळत दिल्लीला विजय मिळवून दिला। त्यासाठी सुमित कुमारने चौकार मारून हा विजय मिळवून दिला। तर हा विजय फक्त दिल्लीने 8 ओव्हर 5 बॉलमध्ये 92 वर 4 विकेट असा विजय मिळवला। तसेच दिल्लीने हा विजय 6 विकेटने मिळवला आहे। तर इकडे ऋषभ पंत खेळत असताना त्याने 11 बॉलमध्ये 16 रन, त्यासाठी त्याने 1 चौकार व 1 षटकारही मारला। तर सुमित कुमारने 9 बॉलमध्ये 9 रन, त्यासाठी त्याने 2 चौकारही मारले। तर इकडे गुजरात तर्फे बॉलिंग टाकत असताना जॉन्सन व राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट, तर संदीप वॉरियर याने 2 विकेट घेतले। दिल्लीला विजय 9 ओव्हरमध्येच मिळाल्यामुळे त्यांचा नेट रन रेटही वाढला आहे। तर दिल्लीने हा विजय मिळवल्यामुळे दिल्ली ही 6 नंबरवर पॉइंट्स टेबलमध्ये आली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।